नमस्कार. वीणाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आज आपण करणार आहोत व्हेजिटेबल सूप. साहित्य सांगते. श्रावण घेवडा अगदी कोळा होता, तो बारीक चिरून घेतलेला आहे, तो अर्धी वाटी आहे. गाजर पण अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, ते अर्धी वाटी आहे. कोबी अगदी कोळा होता, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण अर्धी वाटी आहे. कोथिंबिरीच्या ज्या काड्या असतात पाठीमागच्या त्या घेतलेल्या आहेत. लसूण घेतलेला आहे, लिंबाचा रस आहे, मिरपूड आहे आणि कॉर्नफ्लोअर आपल्याला नंतर लावायला लागणार आहे. बटर घालूया. इकडच्या गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. अगदी थोडंसं तेल घालते. सगळ्यात पहिले आपण लसूण घालूया. या कोथिंबिरीच्या पोळ्या दांड्या आहेत पाठीमागच्या, त्याला स्वाद खूप छान असतो. श्रावण घेवडा घालते. सगळ्या भाज्या आपण घालूया आता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या घेऊ शकता. 2 मिनिटं परतून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. भाज्या पण परतून झालेल्या आहेत. आपण त्याच्यामध्ये आता हे गरम पाणी ऍड करूया. एवढ्या गरम पाण्याच्या वाफेवर अगदी बारीक चिरलेल्या सगळ्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित जेवढ्या शिजायला पाहिजे तेवढ्या शिजतात. साधारण 2 वाट्या पाणी घातलंय मी. चवीनुसार मीठ घालतेय. कॉर्नफ्लोअर मध्ये मी थोडंसं पाणी घालते. सारखं करून घेते. हे अगदी भरड अशी केलेली मिरपूड सुद्धा टाकतेय. हे आता आपण त्याच्यामध्ये ऍड करूया. सुपाची कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी पातळ घट्ट जशी हवी असेल तशी. व्हेजिटेबल सूप रेडी झालेलं आहे. मी आता गॅस बंद करतेय. आपलं हे सूप रेडी झालेलं आहे. पूर्ण सूप झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे लिंबाचा रस घालायचा. आपलं व्हेजिटेबल सूप रेडी झालेलं आहे. करून बघा. आवडलंय की नाही सांगा. धन्यवाद.